नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वी विषय गणित प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. तर बघूया प्रश्न पहिला. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला आहे 3/5. पर्याय आहेत 0.6, 0.006, 6.0 आणि 600. म्हणजे इथं आपल्याला दशांश अपूर्णांकात याचं रूपांतर करायचं आहे. मग 3/5. आता 5ला आपण 2ने गुणलं तर 10 होणार आहे. मग 3ला सुद्धा 2ने गुणायचे. अंशाला ज्या संख्येने गुणलं त्याने छेदाला गुणायचं, छेदाला ज्या संख्येने गुणलं त्यानेच अंशाला गुणायचं आहे. आता 3 दुणे 6 आणि 2 पंचे 10 बरोबर. आता एकावरती 1 शून्य आहे म्हणजे 6 सोडून पॉईंट दिला आपण 0 म्हणजे 0.6 उत्तर आहे. याचं उत्तर आहे 0.6. एका बिंदूतून टिंबटिंब रेषा काढता येतात. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात. -2 -8 -2 -8 चिन्हांकित संख्यांची वजाबाकी करताना पहिली संख्या आहे तशीच लिहा आणि जी संख्या वजा करायची आहे तिची विरुद्ध संख्या मिळवा. म्हणजे ती बेरीज करायची आहे. बेरीज करायची म्हणजे हे चिन्ह बदलणार, हे अधिक होणार आणि याची विरुद्ध संख्या म्हणजे -8ची विरुद्ध संख्या 8 धन 8. पुन्हा सांगते की चिन्हांकित संख्यांची वजाबाकी करताना पहिली संख्या आहे तशीच लिहा आणि जी संख्या वजा करायची आहे तिची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवा. म्हणजे इथं वजाबाकीच्या ऐवजी बेरजेचं चिन्ह घ्यायचं आणि -8 ही संख्या आहे त्याची विरुद्ध संख्या 8. आता इथं आपण बेरजेत रूपांतर केल्यानंतर आपल्याला बेरजेचा नियम माहिती आहे की इथं भिन्न चिन्ह आहेत. जर संख्यांची भिन्न चिन्ह असतील आणि बेरीज असेल तर त्यांची वजाबाकी करायची आहे. म्हणजे 8मधनं 2 गेले 6 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे धन 6 येणार किंवा इथं आपण धनचिन्ह दिलं तरी चालेल. चिन्हांकित संख्यांची बेरीज करताना भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी करा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे +6. ब प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट दिले. इथं उत्तर आपल्याला लिहायचे आहेत. छेदाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो. आता छेद हा मोठा असला पाहिजे अंशापेक्षा. म्हणजे आता हा अंश 2 आहे, छेद 9 आहे म्हणजे 2पेक्षा 9 मोठा आहे म्हणजे हा छेदाधिक अपूर्णांक आहे. अंशापेक्षा छेद मोठा असतो. आता ही आकृती कशाची आहे तर प्रतल. प्रविशाल कोन. प्रविशाल कोनाचं माप हे 180 अंशापेक्षा जास्त असतं आणि 360 अंशापेक्षा कमी असतं. म्हणजे इथं 215 अंश. पुढचा क प्रश्न आहे पुढील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा. आता विरुद्ध संख्या लिहिताना तुम्हाला इथं संख्या दिल्या आहेत आणि विरुद्ध संख्या आपल्याला खाली लिहायच्या आहेत. विरुद्ध संख्या लिहिताना संख्या आहे तीच लिहायची. फक्त धनची विरुद्ध ऋण आणि ऋणची विरुद्ध धन असते एवढंच लक्षात ठेवा. आता इथं ऋण आहे म्हणजे ही धन येणार. 18 ही धन आहे याची विरुद्ध ऋण येणार. 54 इथं ऋण आहे त्याची विरुद्ध धन. 37 धन आहे ऋण. फक्त ऋणाची विरुद्ध धन आणि धनेच्या विरुद्ध ऋण संख्या त्याच असतात. याप्रमाणे आपण कोणत्याही संख्येचं विरुद्ध संख्या लिहू शकतो. प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 6 12 गुणांचा प्रश्न आहे म्हणजे प्रत्येक गणित हे 2 गुणांसाठी आहे. त्यातलं पहिलं आहे 21/4 चे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. म्हणजे 21ला इथं आपल्याला भाग द्यायचा आहे. जर तुम्हाला असं तोंडी इथं भागाकार करता आला नाही तर तुम्ही सरळ याप्रमाणे भागाकार करा.
21ला 4ने भागायचं आहे. कितीचा भाग जाईल? 4 पंचे 20. एकातनं 0 गेला 1, 2 2 गेले 0. आता हे लिहायचं कसं बघा. 21/4चं पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे इथं भाग गेलेला आहे 5चा, म्हणून 5, बाकी उरली 1 आणि छेद आहे तसाच, म्हणजे 5.1/4 याप्रमाणे आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. आणि याचं आपल्याला बरोबर आहे की नाही पण लक्षात येतं. इथं 5ने 4ला गुणा, 5 चोक 20 आणि 1 21 बरोबर आले. आणि इथं छेद 4 आहे, छेद आहे तसाच राहतो. याप्रमाणे कोणतीही संख्या तुम्हाला आली पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायला, तर याप्रमाणे भाग देऊन करा. आता पुढचं दुसरं गणित आहे. पुढील संख्यांचे 2ने विभाज्य व 5ने विभाज्य संख्या असे वर्गीकरण करा. आता 2ने विभाज्य संख्या म्हणजे काय की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एक अंक असतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एक अंक असतो त्या संख्येला 2ने भाग जातो. आता बघूया मग इथं आपण, इथं 4 आहे बघा, हे एकक स्थान आहे. इथं 4 आहे म्हणजे ह्याला 2ने भाग जाणार आहे, मग 254. इथं 8 आहे, 628. या दोन संख्या 2ने विभाज्य आहेत. आता 5ची कसोटी काय आहे की 0 किंवा 5. जर संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संख्येला 5ने भाग जातो, म्हणजे ती संख्या 5ने विभाज्य असते. आता 0 किंवा 5 शोधूया आपण. तर 155 एकक स्थानी 5 आहे, 975 एकक स्थानी 5 आहे, म्हणजे या दोन्ही संख्यांना 5ने भाग जाणार आहे, म्हणजे 155 आणि 175 या 5ने विभाज्य संख्या आहेत. कसोट्या लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला पटकन सोडवता येतं. आता तिसरं, कंपास पट्टीतील योग्य साहित्य वापरून 110° मापाचा कोन काढा व कंपास व पट्टीचा उपयोग करून दुभागा. आता आपण कोन काढूया. कोन काढण्यासाठी आधी एक रेषाखंड काढून घ्या. हे रेषाखंडाचे अंत्यबिंदू आहेत. कोणत्याही एका बिंदूवरती तुम्ही कोनमापकाचा केंद्रबिंदू ठेवा. हा कोनमापकाचा केंद्रबिंदू आहे आणि ही जी रेषा आहे ही बरोबर 0ला ॲडजस्ट करा. आता आपण डाव्या बाजूच्या बिंदूवर ठेवलं आहे, म्हणजे उजव्या बाजूच्या 0कडनं आपल्याला मोजावं लागेल. 110° कोन काढायचा आहे. मग 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110. कारण इथं प्रत्येक संख्या 2-2 वेळा आहे, 0सुद्धा 2 वेळा आहे. कोणत्याही 0कडनं मोजून चालत नाही. जो 0 हा त्या रेषेवरती आलेला असतो त्या 0कडनं मोजायचा आहे. इकडचा 0 मोकळ्या जागेत आहे बघा, म्हणजे आपण कुठं ठेवले आहे त्यानुसार आपल्याला मोजायला सुरुवात करायची आहे. त्या 0पासून मोजायचं आहे. मग 110° आपण खूण केली. तो कोन आपण जोडून, बिंदू जोडून आपण तयार करून घेतला. हा कोन तयार झाला. याचं माप आहे 110°. आणि पुढं म्हटलं की कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. मग कंपासमध्ये अंदाजे अंतर घ्या आणि दोन्ही बाजूला दोन्ही किरणांवरती कंस काढा. हे कंस या किरणाला जिथं छेदतोय त्या छेदनबिंदूवरती ठेवा. कंपासचा पोलारी टोक तिथं ठेवून इथं मध्यभागी कंस काढायचा. पुन्हा या छेदनबिंदूवरती ठेवा. कंस किरणाला जिथं छेदतोय तिथं आणि पहिल्या कंसाला छेदणारा कंस काढा. आणि तो जो छेदनबिंदू आहे त्याला खूण करून घ्या व्यवस्थित आणि तो बिंदू या कोनाच्या शिरोबिंदूला जोडा. हा झाला कोन दुभाजक.
नावं द्यायची असतील तर ABC दिले असतील तुम्हाला उदाहरणात नावं, तर तीच नावं द्या. नसतील दिलं तर तुमच्या मनाने तुम्ही देऊ शकता. आता पुढचा चौथं गणित आहे यातलं. पुढील चौकटीत हे लहान मोठेपणाचं आपल्याला यापैकी योग्य चिन्ह द्यायचं आहे. पेक्षा लहान आणि पेक्षा मोठे हे चिन्ह आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आता -7, -7 आणि 7. एक ऋण आणि एक धनसंख्या असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते, हे लक्षात ठेवा. ऋण आणि धनमध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते. आता पुढचं आहे -15, -15. दोन्ही संख्या समान आहेत. -15, -15 दोन्ही संख्या समान आहे. आता इथं चिन्ह दिलेलं नाही आपल्याला समानचं, पण इथं समान येणार आहे. किंवा मग हे गणित धन घेतलं, समजा हे असं असू शकतं, 15 आणि -15 असं असेल तर नेहमी धनसंख्या मोठी असते. आता इथं बरोबरचं चिन्ह दिलेलं नाही, पण या ठिकाणी असं जर गणित असेल तर ते बरोबरचं चिन्ह या ठिकाणी येणार आहे. किंवा मग एक धन आणि एक ऋणसंख्या असेल तर नेहमी ऋण आणि धनामध्ये धनसंख्या मोठी असते, हे लक्षात ठेवा. त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी ते चिन्ह लिहू शकता. पुढचं गणित सोडवूया. 8 व 11 या संख्यांचा लसावी काढा. आता लसावी काढताना दिलेल्या संख्यांचे विभाज्य संख्या आपण काढायच्या आहेत. मग 8 ने विभाज्य संख्या. आता 8 ने भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत. आता 8 ने विभाज्य म्हणजे सरळ 8चा पाडा तुम्ही लिहिला तरी चालेल. 8 दुणे 16, 8 त्रिक 24, आता 11 ने विभाज्य. अकराचा पाडा. 11 दुणे 22, 11 त्रिक 33, आता 8 ने विभाज्य संख्या आपण लिहिलेल्या आहेत आणि 11 ने विभाज्य संख्या लिहिलेल्या आहेत. तर या संख्यांमध्ये सामायिक विभाज्य संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. सामायिक विभाज्य की दोघांमध्ये ज्या संख्या आहेत. आता इथं 80 हा पाडा इथंच आहे, संपलेला आहे, परंतु आपण पुढे हा वाढवू शकतो. 80 आणि 8, तुम्ही जर आता इथं बघितलं तर 8 आणि 8 16, 16 आणि 8 24. पाडा म्हणजे काय, इथं ती संख्या मिळवलेली असते. मग 80 अधिक 8 88. आता इथं सामायिक विभाज्य संख्या. आता सामायिक विभाज्य इथं दोघांमध्ये असलेली संख्या कुठली आहे तर फक्त 88 आहे. जर आपण ही पाडा पुढं वाढवला, 11चा पाडा पण आपण पुढं वाढवला तर आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे. पण आपल्याला लसावी काढताना लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहान, मग सगळ्यात लहानच आपल्याला शोधायचं असतो आणि म्हणून पहिला आपल्याला मिळाला की आपल्याला उत्तर मिळतं. म्हणून पुढचं आपण नाही शोधले तरी चालतील. आता इथं लसावी बरोबर 88. याप्रमाणे कोणतेही संख्यांचा तुम्हाला लसावी काढा आला तर त्या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या लिहा, त्यातल्या सामायिक विभाज्य संख्या शोधा आणि त्यातल्या समजा एकापेक्षा जास्त असतील तर त्यातली लहान संख्या ही लसावी असते. 6वं गणित. रेषा खालील रिकाम्या चौकटीत छेदणाऱ्या रेषा किंवा समांतर रेषा यापैकी योग्य तो पर्याय लिहा. आता या रेषा ज्या आहेत त्या एकमेकांना या बिंदूत छेदत आहेत, म्हणजे या छेदणाऱ्या रेषा आहेत.
आणि या समांतर रेषा आहेत. या रेषा तुम्ही कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना कुठंच छेदत नाहीत किंवा त्या एकमेकांना कुठेही मिळत नाहीत. या दोन रेषांमधलं अंतर प्रत्येक ठिकाणी सारखंच असतं, म्हणून त्यांना समांतर रेषा म्हणतात. तर समांतर रेषा आणि छेदणाऱ्या रेषा आपल्याला सहज ओळखायला येतात. पुढचं गणित आहे भागाकार करा. आता भागाकार करताना 20.6 आहे ही संख्या आपल्याला अपूर्णांकात लिहून घ्यायची आहे. ही दशांश अपूर्णांकात आहे, म्हणजे इथं पॉईंटनंतर एक संख्या आहे, सॉरी दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे, म्हणजे इथं भागिले 10 आहे. 206/10. 20.6 म्हणजे ही संख्या 206/10 आहे. पॉईंटनंतर किती संख्या आहेत? एक, म्हणून ते छेदस्थानी एकावरती एक शून्य द्यायचा म्हणजे 10 आणि ही संख्या पूर्ण लिहायची भागिले 2/1. आता अपूर्णांकांचा भागाकार आपल्याला सोडवता येतो. अपूर्णांकांच्या भागाकार करताना त्या भागाकाराचं रूपांतर नेहमी गुणाकारात करावं लागतं. म्हणजे पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहायचा 206/10 बरोबर 1/ आणि हा व्यस्त करायचा 1/2. पहिला अपूर्णांक तसाच भागिले ऐवजी गुणिले आणि दुसरा अपूर्णांक व्यस्त करायचा. आता इथं 2ने 206ला भाग जातो आहे. बेक बे, बेक बे 0, बेत्रिक 6, 103 गुणिले 1, 103/10. आता पुन्हा याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. एकावरती एक शून्य आहे, म्हणून एकानंतर पॉईंट द्यायचा, म्हणजे इथं 10.3 याचं उत्तर येणार आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीने असं सोडवू शकता की 20.6 भागिले 2. बेक बे 0, इथे शून्य घेतला, 2 आणि शून्याला भाग दिला 0, तर वजा 0 केले आपण 0 झाले. पूर्णांक संपले म्हणून आपण पॉईंट दिला, वरून 6 घेतले तर बेत्रिक 6, 7 ने 6 गेले 0, म्हणजे उत्तर या पद्धतीने सुद्धा येतं 10.3. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे उदाहरण, अशा प्रकारचं कोणतंही उदाहरण सोडवू शकता. पुढचं 8वं गणित आकृत्या पहा व कोनांचा प्रकार लिहा. आता इथं आपल्याला हा कोन पूर्ण, म्हणजे हा जो किरण आहे हा पूर्ण फिरून पुन्हा याच्यावरती आलेला आहे, म्हणजे हा पूर्ण कोन आहे. या कोणाचं नाव आहे पूर्ण कोन. हा लघु कोन आहे. प्रश्न 3. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4. काही शहरांचे तापमान दिले आहे. चिन्हांचा वापर करून त्यांचे लेखन करा. 0° खाली. आता 0° खाली असेल तर नेहमी वजा असतं, ऋण असतं, म्हणजे ऋण 7°C. 0° वर असेल तर ती संख्या धन घ्यायची असते, म्हणजे धन 22°C. तुम्ही आता इथं धनचिन्ह नाही दिलं तरी चालतं, परंतु ही संख्या धन आहे. 0° वर धन, 0° खाली ऋण. फक्त एवढं चिन्हच या ठिकाणी द्यायचं आहे, बाकी संख्या आहेत तशाच लिहायच्या असतात. आता 0°C खाली, म्हणजे इथं पुन्हा खाली आहे, म्हणजे ऋण येणार 12°C. दुसरा प्रश्न. पुढील आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा. इथं आलेख दिलेला आहे. हा एक्स अक्ष, इथं वाहनांचा प्रकार आहे सायकल, स्कूटर, रिक्षा, बैलगाडी, आणि वाय अक्ष वाहनांची संख्या, म्हणजे सायकल किती आहे, स्कूटर किती आहे त्याचे इथे स्तंभ दिलेले आहेत. आता सायकल किती आहे 30, म्हणजे सायकलींची संख्या किती आहे 30 आहे. आता इथं 1 सेंटीमीटरवर 5 वाहनं दिलेली आहे, पण तिथं 5
10, 15, 20 आपल्याला आलेख काढून दिलेलाच आहे. आता याच्यावरनं फक्त आपल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. आता स्कूटरची संख्या किती आहे? 25. रिक्षा 5, बैलगाडी 15. म्हणजे आपण ह्या संख्या शोधल्या आहेत. आता इथं प्रश्न आहे, सर्वात कमी वाहने कोणती? सर्वात कमी वाहने म्हणजे सर्वात कमी उंचीचा स्तंभ कोणता आहे? रिक्षेचा आहे. मग किती वाहनं आहेत? ती 5 आहेत. इथं उत्तर लिहायचं, सर्वात कमी वाहने, पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. सर्वात कमी वाहने रिक्षा आहेत. सर्वात कमी वाहने रिक्षा आहेत. सर्वात जास्त वाहने कोणती? आता बघा परत स्तंभालेख. सर्वात जास्त उंचीचा स्तंभ कोणता आहे? हा आहे, म्हणजे सायकल. सर्वात जास्त वाहने कोणती? तर सायकल आहेत. किती आहेत ते? 30 आहेत. मग सर्वात जास्त वाहने कोणती? सायकल. सायकल आहेत. आलेखातील एकूण वाहनांची संख्या किती? आलेखातील एकूण वाहनांची म्हणजे जेवढे वाहनं आहेत त्या प्रकारच्या सगळ्या वाहनांची आपल्याला इथं त्या संख्यांची बेरीज करावी लागेल. आता सायकल किती आहे? 30. स्कूटर 25. 30 अधिक 25 अधिक रिक्षा 5 आणि बैलगाडी 15. पंधरा आणि 5 20. 20 आणि 30 50. 50 आणि 25 75. म्हणजे एकूण वाहनांची संख्या आलेखामध्ये आहे 75. आता पुढचा तिसरा प्रश्न आहे, पुढील सारणी पूर्ण करा. इथं संख्या दिल्या आहेत. उदाहरणार्थ 63, 872, 91, 552. संख्येतील अंकांची बेरीज. इथं अंकातली बेरीज करून दाखवली आपल्याला. 63, 6 अधिक 3, 6 आणि 3 झाले 9. आता या बेरजेला, पुढचा कॉलम आहे, बेरजेला 3ने भाग जातो का? तर 9ला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9 म्हणून तर बरोबरचं चिन्ह केलेलं आहे. मग जर या बेरजेला 3ने भाग गेला तर 63ला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणून दिलेली संख्या 3ने विभाज्य आहे का? आहे. आता इथं आपल्याला या 872 मधील अंकांची बेरीज करायची आहे. 8 अधिक 7 अधिक 2. 8 आणि 7 15 आणि 2 17 बेरीज येते. आता या बेरजेला म्हणजे 17ला 3ने भाग जातो का? 3च्या पाड्यामध्ये 17 येतो का? नाही. म्हणून 17ला बेरजेला 3ने भाग जातो का? तर या बेरजेला 3ने भाग जात नाही. आणि म्हणून 872ला सुद्धा 3ने भाग जात नाही. आता 10. आता इथं बेरीज करून दिली आपल्याला. आता 9 आणि 1 10. मग 10ला 3ने भाग जातो का? नाही जात, कारण 3च्या पाड्यामध्ये 10 येत नाही. म्हणजे बेरजेला 3ने भाग जात नाही. म्हणजे 91ला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. आता 552. 5 अधिक 5 अधिक 2. 5 आणि 5 10 आणि 2 12. आता 12ला 3ने भाग जातो. 3 चौक 12. 3च्या पाड्यामध्ये 12 आहे. म्हणजे 12ला भाग जातो म्हणून तर टिक केलेली आहे. जर बेरजेला भाग गेला तर त्या संख्येला सुद्धा भाग जातो. म्हणजे 552ला भाग जातो. म्हणून तर काय येणार आहे? चौथं गणित. आकृतीचे निरीक्षण करा. त्यातील समांतर रेषा, एक संपाती रेषा व संपात बिंदू यांची नावे लिहा. आता ही आकृती आपल्याला दिलेली आहे. त्यातल्या समांतर रेषा आपल्याला शोधायच्या आहेत. आता समांतर रेषा बी आहे, एम आणि क्यू.
या 3 रेषा परस्परांना समांतर आहेत. म्हणजे इथं पहिला आपण लिहूया रेषा लिहायची असेल तर रेषा शब्द आधी लिहिला पाहिजे. रेषा बी, रेषा एम आणि रेषा क्यू. रेषा बी, रेषा एम, रेषा क्यू या समांतर रेषा आहेत. तसंच अजून दुसऱ्या रेषा बघा, रेषा ए आणि रेषा पी. रेषा ए व रेषा पी सुद्धा परस्परांना समांतर आहेत. ए आणि पी या 2 रेषासुद्धा परस्परांना समांतर आहेत. आता पुढचं एकसंपाती रेषा. एकसंपाती रेषा म्हणजे एकाच बिंदूत छेदणाऱ्या रेषा. तर इथे किती रेषा आहेत बघा, ए बी सी आणि रेषा ए सी. मग रेषा ए, रेषा बी, रेषा सी व रेषा ए सी. रेषा ए, रेषा बी, रेषा सी आणि रेषा ए सी ह्या बिंदू एमध्ये छेदतात. म्हणजे हा संपात बिंदू आहे. इथं आपण बिंदू ए, संपात बिंदूंची पण नावं लिहायची आपल्याला, म्हणून इथे बिंदू ए आपण लिहून घेऊया. आता इथं बघा रेषा पी, रेषा क्यू आणि रेषा ए डी ही पण रेषा इथं छेदते. म्हणजे इथं सुद्धा हा दुसरा एक अजून आहे की रेषा पी, रेषा क्यू आणि रेषा ए डी. या 3 रेषा परस्परांना इथे बिंदू डी मध्ये छेदत आहेत. म्हणजे याचा संपात बिंदू झाला बिंदू डी. अशा पद्धतीने समांतर रेषा, एकसंपाती रेषा किंवा संपात बिंदू आपल्याला कुठलीही आकृती आली तर सहज ओळखून लिहिता येतात. पुढचं गणित घेऊया. 5वं गणित. आयशा सलवारसाठी 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. कापडाचा दर 120 प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील. आता इथं आयशाने सलवारसाठी घेतलेले कापड, सलवारसाठी घेतलेले कापड बरोबर 1.80 मीटर. कुर्त्यासाठी घेतलेले कापड कुर्त्यासाठी घेतलेले कापड 2.25 मीटर. अशा 2 प्रकारचे कापड आयशाने घेतलेले आहेत. आता आपल्याला काढायचं आहे एकूण कापड. म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल. एकूण कापड. आता इथं आपण यांची बेरीज करूया. 0 अधिक 5 5, 8 आणि 2 10 चा 1 पॉईंट 1 आणि 1 2 3 आणि 1 4. म्हणजे एकूण आयशाने एकूण 4.05 मीटर कापड घेतलेलं आहे. आता कापडाचा दर 120 प्रति मीटर आहे. कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर. आयशाने घेतलेला आहे 4.05 मीटर कापड आणि प्रत्येक मीटरचा दर आहे 120. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 4.505 मीटर कापडाचा आणि 120चा गुणाकार करावा लागेल. मग 120 गुणिले 4.05. आता हा गुणाकार आपण इथेच केला तरी चालेल. 120
गुणिले 4.05. आता पहिल्यांदा 5ने गुणा, कारण 5 0 0, 5 दुणे 10, ह्याचा 1, 5 1 5 आणि 1 6. आता एका संख्येने गुणलं म्हणून आपण इथं एक शून्य देतो. आता शून्याने जर गुणलं तर शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार शून्यच येतो. शून्याने शून्याला गुणलं शून्य, शून्याने दोनाला गुणलं शून्य, शून्याने एकाला गुणलं शून्य. आता दोन संख्यांनी आपलं गुणून झालं आहे म्हणून 2 शून्य. मग 4 आणि शून्याला गुणलं शून्य, 4 दुणे 8, 4 1 4. त्यांची आपल्याला बेरीज करायची. 0 0, इथं 0, 6 अधिक 0 अधिक 0 6, 0 अधिक 8 8 4. आता पॉईंट नंतर किती संख्या आहे बघा, 1 2 1 2, म्हणजे इथं 486. मग आयशाला तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील? किती रुपये द्यावे लागतील? 486 रुपये द्यावे लागतील. म्हणून आयशाला दुकानदारास कापडासाठी 486 रुपये द्यावे लागतील. पुढचं उदाहरण घेऊया. पुढचा प्रश्न, चौथा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. स्वच्छ भारत अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी सेवाग्राम या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती भाग स्वच्छ केला? म्हणजे 420 विद्यार्थ्यांनी 42/75 भाग स्वच्छ केलेला आहे. तर एका विद्यार्थ्याचा आपल्याला काढायचा आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचा काढायचा. म्हणजे मग इथं 420 विद्यार्थ्यांनी 42/75 भाग स्वच्छ केला. प्रत्येक विद्यार्थ्याने, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छ केलेला भाग बरोबर. आता आपल्याला एकूण भाग, इथं 42 आहे, 42/75 भाग स्वच्छ केलेला आहे 420 विद्यार्थ्यांनी. आपल्याला एका विद्यार्थ्याचा काढायचं आहे. म्हणजे 42/75ला आपल्याला 420ने भागावं लागेल. मग 42/75 भागिले 420. आता हा अपूर्णांकांचा भागाकार आपल्याला करायचा आहे. पहिला अपूर्णांक आहे तसाच लिहा, 42/75 भागिले ऐवजी गुणिले, आणि ही संख्या व्यस्त लिहायची आहे. म्हणजे 1/420. 42 1 42, इथे 42 1 42 आणि 0 बरोबर 1/75 गुणिले 1/10. एकाने एकाला गुणलं 1, 75ने 10ला गुणलं 750. प्रत्येक विद्यार्थ्याने 1/750 भाग स्वच्छ केला. पुढचा प्रश्न आहे, एका ज्यूस सेंटरवर एका आठवड्यात ज्यूस घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या पुढील तक्त्यात दर्शवली आहे.
माहितीच्या आधारे दिलेल्या प्रमाणानुसार स्तंभालेख काढा. प्रमाण दिलेलं आहे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक. ज्यूसचा प्रकार संत्री, अननस, सफरचंद, आंबा आणि डाळिंब. आणि ग्राहक संख्या 50, 30, 25, 65, 10. त्याचा आपण आलेख काढूया. आता या आलेखात ज्यूसचा प्रकार संत्री, अननस, सफरचंद, आंबा, डाळिंब हे आपल्याला एक्स अक्षावर घ्यायचे आणि ग्राहक संख्या ही आपल्याला वाय अक्षावर घ्यायची आहे. आता इथं ज्यूसचा प्रकार थोडं खाली लिहूया आपण. ज्यूसचा प्रकार. तर इथं संत्री, जिथं आपल्याला स्तंभ काढायचा आहे तिथंच नाव लिहायचं आहे. नंतर अननस, सफरचंद, आंबा आणि डाळिंब. ही फळांची नावं एक्स अक्षावरती लिहिलेली आहेत. वाय अक्षावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक. मग इथं प्रत्येक सेंटीमीटरला खुणा केलेल्या आहेत. तर 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 याप्रमाणे इथं 0 लिहिलेलं आहे. इथं प्रत्येक सेंटीमीटरचं अंतर जे आहे हे सारखंच असलं पाहिजे. हा जो फरक आहे संख्यांमधला म्हणजे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 40 हा समान असला पाहिजे. इथं कुठंही बदल नको. तसंच या स्तंभांमध्ये जे अंतर आहे म्हणजे ह्या वाय अक्षापासून पहिल्या स्तंभाचं अंतर आणि प्रत्येक या 2-2 स्तंभांमधलं अंतर हे सारखंच असलं पाहिजे. आता इथं प्रमाण आपल्याला लिहावं लागतं. प्रमाण फक्त आपण वाय अक्षावर घेतलेलं आहे. वाय अक्षावर 1 एकक किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10 ग्राहक किंवा 1 एकक बरोबर 10 ग्राहक असं लिहा. आता इथं पहिल्यांदा संत्री किती आहेत? 50 दिलेलं आहे आपल्याला चार्टमध्ये. हे बघा इथं संत्री 50, अननस 30, सफरचंद 25, आंबा 65 आणि डाळिंब 10. आता याचा आपल्याला स्तंभ काढायचे आहेत. संत्री 50 म्हणजे इथं 50ला आपल्याला स्तंभ काढायचा आहे. अननस 30, सफरचंद 25. आता इथं 25 नाही आहे, 20 आहे. मग 20च्या पुढं या छोट्या बारीक ज्या रेघा आहेत त्या 5 रेघा घ्या. नंतर आंबा 65 म्हणजे 60च्या पुढं इथं 60 आहे. त्याच्या पुढं 5 रेघा, छोट्या बारीक 5 रेघा व्यवस्थित मोजून घ्यायच्या आहेत. आणि डाळिंब 10.
अशा पद्धतीने स्तंभालेख काढायचा आहे. फक्त एक महत्त्वाचं आहे की इथं शून्य एक्स अक्ष आणि पहिली रेषा इथली 1 सेंटीमीटरची यातलं अंतर आणि त्या प्रत्येक रेषेतलं अंतर किंवा प्रत्येक खुणेतलं अंतर, प्रत्येक सेंटीमीटरचं अंतर, या संख्यांमधला फरक हा सारखाच असला पाहिजे. आणि या दोन स्तंभांमधलं अंतरसुद्धा समान असलं पाहिजे. आणि वाय अक्षापासून पहिल्या स्तंभापर्यंतचं जे अंतर आहे तेच पुढं कंटिन्यू असलं पाहिजे किंवा तेवढंच अंतर प्रत्येकी दोन स्तंभांमध्ये असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा स्तंभालेख काढता येतो. पुढचा तिसरा प्रश्न आहे, पुढील आकृत्यांचे सममिती अक्ष दाखवा. आकृतीखाली सममिती अक्षांची संख्या लिहा. आता इथं सममिती अक्ष म्हणजे काय की त्या आकृतीचे समान दोन भाग होतील अशी त्या ठिकाणी रेषा काढणे. आता इथं समान दोन भाग केव्हा होतील की जर आपण इथं मध्ये बरोबर सेंटरला आपण मध्ये इथं अक्ष काढला तर म्हणजे त्या रेषेतनं त्या आकृतीची घडी घातली तर एक भाग हा दुसऱ्या भागावरती बरोबर तंतोतंत जुळला पाहिजे दुसऱ्या भागाशी किंवा तो त्याच्यावरती बरोबर पडला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सममिती अक्ष काढायचे असतात. आता ह्या इथं तुम्ही आडवी काढली तर येणार आहे का? नाही, म्हणजे फक्त उभा अक्ष येणार आहे. मग याला अक्षांची संख्या आहे 1. आता हा एच अक्षर आहे, याला मध्यभागी येणार आहे बरोबर, म्हणजे इथं मध्यभागी घडी घातली की हा भाग याच्यावरती पडणार आहे. आणि आडवी पण आपण घडी घातली तर वरचा भाग खालच्या भागावरती बरोबर येणार आहे. म्हणजे याला अक्षांच्या संख्या आहेत 2. आता हा समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण असल्यामुळं 3 अक्ष येणार आहेत. म्हणजे इथं अक्षांची संख्या आहे 3 आणि इथं फक्त मध्यभागी येणार आहे. इथं आहे 1. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही आकृती आल्या तर त्याचे सममिती अक्ष काढायचं म्हणजे फक्त त्या आकृतीचे समान दोन भाग कसे होतील याचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. चंद्रपूरमधील ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी 6वी व 7वीच्या वर्गातील अनुक्रमे 140 व 196 विद्यार्थी सहलीसाठी गेले. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांचे समान गट करायचे आहेत. प्रत्येक गटाला माहिती देण्यासाठी एक मार्गदर्शक त्याची फी देऊन मिळतो. जास्तीत जास्त किती विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील? आता या ठिकाणी समान विद्यार्थ्यांचे समान गट करायचे आहेत आणि एका गटासाठी एक मार्गदर्शक. म्हणजे जर आपण गट कमी केले तर मार्गदर्शकांची फीसुद्धा आपल्याला कमी लागणार आहे. आणि म्हणजे त्यासाठी आपल्याला एका गटामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी घ्यावे लागतील. जर आपण गट जास्त केले म्हणजे एका गटामध्ये कमी विद्यार्थी घेतले तर गटांची संख्या वाढणार आहे आणि गटांची संख्या वाढली तर मार्गदर्शकांची संख्यासुद्धा वाढेल आणि त्यांची फीसुद्धा वाढणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला एका गटामध्ये किती विद्यार्थी असू शकतील असा प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस जास्तीत जास्त किती विद्यार्थी आहेत असं उदाहरण असेल तर दिलेल्या संख्यांचा मसावी काढायचा असतो. मग मसावी काढण्यासाठी आपल्याला ह्या दोन संख्या दिलेल्या आहेत, या दोन संख्यांचे आपल्याला
विभाजक लिहावे लागतील. 140 व 196 या संख्यांचा मसावी काढू. या संख्यांचा मसावी काढू. आता 140चे विभाजक, 140चे विभाजक. म्हणजे 140ला कोणकोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो ते आपल्याला शोधायचं आहे. आता 1ने जातो, इथं एकक स्थानी 0 आहे म्हणून 2ने जातो, नंतर 0 आहे एकक स्थानी म्हणून पुन्हा 5ने जातो. कसोट्या वापरायच्या इथं, कसोट्या वापरल्या की पटकन लक्षात येतं. नंतर 7 दुणे 14, 20 येणार म्हणजे 7ने भाग जातो आहे. नंतर 0 आहे म्हणून 10ने भाग जाईल, एकक स्थानी 0 असला की 10ने भाग जातो. नंतर 14 एक 14 म्हणजे 14ने भाग जाईल. 20 नंतर 28, 35, 35 चौक 140, 35 नंतर 70 आणि 140 एवढ्या संख्यांनी भाग जाणार आहे. आता 196चे विभाजक काढूया. 196चे विभाजक 1, 2 नंतर 96ला 4ने जातो, 4ची कसोटी वापरा. 4, 7, 14, 28, 49, 98 आणि 196 एवढ्या संख्यांनी ह्या 196ला पूर्ण भाग जातो आहे. आता या दोन्ही संख्यांचे जे विभाजक आहेत त्यातला सामायिक विभाजक आपल्याला घ्यायचे आहेत. सामायिक विभाजक. सामायिक विभाजक 14, इथं 14 आहे, नंतर 28, दोन आहेत. आता मसावी. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे सर्वात मोठा. सर्वात मोठा सामायिक विभाजक. इथं जेवढे विभाजक तुम्हाला मिळतील सामायिक विभाजक त्यातला सर्वात मोठा सामायिक विभाजक घ्यायचा. सर्वात मोठा आहे 28 म्हणजे याचा मसावी आलेला आहे 28. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त प्रत्येक गटामध्ये 28 विद्यार्थी असू शकतील. जास्तीत जास्त 28 विद्यार्थी प्रत्येक गटात असू शकतील. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. अजूनही मी पुढच्या प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड करणार आहे. तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.